स्वामी समर्थांच्या नावाने सुरू झालेला माझा दिवस. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या दिवसाचा एक असा अनुभव सांगणार आहे जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात कधीतरी घडतो. हा दिवस इतर दिवसांसारखा नव्हता, कारण त्या दिवसाची सुरुवात झाली होती ती एका नावाने, म्हणजेच श्री स्वामी समर्थ या नावाने. आपण अनेकदा सकाळी उठतो, मोबाईल पाहतो, कामाची चिंता करतो, पैशाची चिंता करतो, पण त्या दिवशी मी ठरवलं होतं की दिवसाची सुरुवात फक्त स्वामींच्या स्मरणाने करायची. आणि मग जे घडलं ते माझ्यासाठी खूप विशेष होतं. आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका. सकाळी डोळे उघडताच मी मोबाईलकडे न पाहता मी शांतपणे बसले, दोन्ही हात जोडले आणि मनातून एकच शब्द बाहेर आला, श्री स्वामी समर्थ. तो क्षण खूप वेगळा होता, जणू मनावरचा भार हलका झाला होता. घरातील सगळेजण झोपले होते, आजूबाजूला शांतता होती. त्या शांततेत मी स्वामींच्या फोटोसमोर बसले, अगरबत्ती लावली, दिवा पेटवला आणि काही मिनिटे फक्त स्वामींचे नाव घेत राहिले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मन स्थिर होत गेलं. प्रार्थना झाल्यानंतर अचानक मनात एक विचार आला. स्वामी जणू सांगत होते, चिंता करू नकोस. आपण आयुष्यात कितीतरी गोष्टींची चिंता करतो, पैसे, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, भविष्य. पण त्या दिवशी मला जाणवलं, चिंता करून काहीच बदलत नाही. विश्वास ठेवला की मार्ग नक्की सापडतो. स्वामींवरती विश्वास ठेवला की मनाला ताकद मिळते. नेहमीप्रमाणे मी कामासाठी घराबाहेर निघाले, पण त्या दिवशी मन वेगळंच होतं, कारण सकाळपासून स्वामींचं नाव मनात सुरू होतं. रस्त्यावर चालताना, गाडीत बसताना, काम करताना सतत एकच जप, श्री स्वामी समर्थ. आणि आश्चर्य म्हणजे मनात तणाव नव्हता, भीती नव्हती, घाई नव्हती, फक्त विश्वास होता. दुपारी एक अशी परिस्थिती आली जिथे मी खूप चिंतेत पडले होते. त्या दिवशी काहीतरी वेगळं झालं. मी डोळे बंद केले, मनात स्वामींचं नाव घेतलं आणि स्वतःला म्हटलं, स्वामी आहेत ना. काही वेळातच त्या समस्येचं समाधान मिळालं. कदाचित तो चमत्कार नव्हता, पण स्वामींनी दिलेली मानसिक शक्ती नक्की होती. मित्रांनो, स्वामींची कृपा म्हणजे आकाशातून पैसा पडणे नाही. स्वामींची कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य विचार मिळणे, अडचणीत धैर्य मिळणे, निराशेत आशा मिळणे, अंधारात प्रकाश मिळणे. हेच खरे स्वामींचे आशीर्वाद आहेत. आज अनेक लोक तणावात जगत आहेत, पण एकदा मनापासून स्वामींचे नाव घ्या, तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. संध्याकाळी घरी परतल्यावर मी पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर बसले. दिवसभरात जे काही मिळालं, जे काही चांगलं घडलं, त्यासाठी स्वामींचे आभार मानले, कारण कृतज्ञता हीच खरी भक्ती आहे. आपण नेहमी मागत राहतो, पण धन्यवाद देणे विसरतो. त्या दिवशी मी फक्त धन्यवाद म्हटलं. मित्रांनो, जर तुम्हीही आयुष्यात अडचणीत असतील, जर तुम्ही थकले असाल, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीच तुमच्या सोबत नाही, तर एकदा शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमची समस्या लगेच संपणार नाही, पण त्या समस्या पेलण्याची ताकद नक्की मिळेल, कारण स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट मध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा अनुभव इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा दिवस मी स्वामी समर्थांच्या नावाने सुरू केला आणि खरंच मनाला खूप शांतता मिळाली. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्या प्रत्येक पावलावर सोबत असतात. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.